तसे इकडे माकडं फिरतात. हे काय इकडे रोशन लिहिलं. रोशन भावा, तुझं काहीतरी इथं विषय वाटतं. आर्किटेक्चर नाही. सनराईज काय अजून बघायला मिळालं नाही. 9 वाजून गेले. कधी होणार दुपार. निघालोय. फॉग सगळीकडे रस्ता फॉग. इंडिया में क्या चल रहा है? इंडिया में फॉग चल रहा है. पोल्यूशन. फक्त दुःखा सगळीकडे. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आलोय ताकसाठी निघालो आता आणि इथे थोडं चाय पिण्यासाठी थांबलोय. आणि आत्ताच एक मस्त अपडेट समजली आहे. जिथे चहा प्यायला आलोय तिथे एका त्या ऑटोवाल्याने सांगितलं की ही जी पूर्ण बिल्डिंग दिसते फॅशन सिटीवाली, पूर्ण है का काय बोले, देखिए भाइयों, आप चाय बेच के भी कितना आप ज्यादा कमा सकते. एक चाय का इतना सा ठेला इतने तर मी ऑनलाईन तिकीट वगैरे केलं. ऑनलाईन तिकीट आपल्याला 45 रुपीजला मिळून जाते. आणि ऑफलाईन तिकीट जर का करायला गेलो तर ऑफलाईन तिकीट 50 रुपीज पर हेड असं आहे. आणि जर ते मेन म्हणजे ताजमहालच्या वर वगैरे जायचं असेल तर त्यासाठी 200 रुपीज प्लस आहे. म्हणजे टोटल तिकीट 250 वगैरे होऊन जातं. पण असं काय नाही, फक्त आपल्याला एंट्री करायची असेल तर फक्त एंट्रीसाठी आपल्याला 50 रुपीज पर तिकीट आहे. तिकीट घेतलंय, नॉर्मल तिकीटच घेतलं 50 रुपीजचा. एंट्री करता आता. काय काय चला, चेक इन वगैरे नीट झाली आहे. आज चाललो आता मस्त फोटो काढायला व्यवस्थित जागा भेटू ते म्हणजे झाला. त्यासाठी एवढं लवकर आलेलो. इकडून पूर्ण व्यवस्थित स्टार्ट केलंय. बघू शकता हे 1862, 1874, 78, 82, 1800 सालपासून, म्हणजे जेव्हापासून आय गेस ताजमहल बनवला तेव्हापासूनचे फोटोज लावलेत ह्यावरती. 1959, 1985, 87 पासून कलर फोटोज आहेत. आफ्टर कन्झर्वेशन बघा, झाड बघा जबरदस्त. 2 माकडं चालतात आपल्या पुढं. माकडांपासून सावधान राहायचंय गाईच, लक्षात ठेवा, सावधान. सगळं काय त्याच फॉग मध्ये आपल्याला थोड्या टाइमने आपल्याला व्यवस्थित बघायला भेटेल. तसं तर थोड्या टाइमने परत येऊ आपण, काय विषय नाही. ते मॅप बघून घेतात कुठून कसं जायचं आहे ते. आपण आता इकडं आहोत, इथून बाकी सगळं फिरायचं. बघूया, चल. आतमध्ये एंटर तर केलंय. हा, दिसत तर नाहीच आहे. फॉगच फॉग आहे सगळीकडे, फक्त फॉग आहे. गाईस, इतक्या सकाळी येऊन पण गर्दी बघा. आणि आता वाजलेत जवळजवळ 8, तरी पण ताजमहल थोडाही दिसत नाही आहे, थोडा पण. इथं पब्लिक फोटोसाठी पब्लिकनी जागा वगैरे घेऊन ठेवली होती. इथं थोडा तर विजिबल व्हायला लागलाय. पूर्ण व्हायला किती वेळ लागेल काय माहिती. दिसायला लागला जरासा हा एक स्तंभ आहे. प्रत्येक ठिकाणावरून सेमच दिसतं असं काय काय म्हणतात. कदाचित त्या बाजून जायला एंट्री ते 200 रुपयेवाला विषय आहे, त्या बाजून जायला. पण इकडून जर आलो तर मग ताजमहलच्या बाजूलाच आहोत, म्हणजे कसं माहित नाही. मे बी पुढं एंट्री तिकीट वगैरे असू शकते कदाचित. हे तर बाजू आहे,
आपल्याला आले तरी पण अजून काय धुका गेलेला नाहीये, बघू शकता. अजून पण क्लिअर दिसत नाहीये, हळूहळू होतोय क्लिअर. ठीक आहे, तोपर्यंत फोटो सेशन चालू आहे. फोटोज काढते सगळेजण. 2 जण पोज देऊन तिथं उभे राहिलेत. बघूया बघायचं आहे. अजून तर खूप काय काय बघायचं आहे. सकाळी सनराईज बघायचं आहे लवकर, म्हणून सकाळी 5:30 वाजता ओपन व्हायच्या टाईमला आलो इकडे. गेट ओपन व्हायच्या टाईमला सकाळी 5:30 वाजता गेट ओपन होतो, त्यावेळेस आलो इकडं. पण सनराईज काय अजून बघायला मिळालं नाही. 9 वाजून गेलेत, ऑलमोस्ट 9:15 वाजलेत सकाळी. सनराईज अजूनही झालेला नाही आहे इथे. म्हणजे जरी म्हणजे काय कळतच नाही आहे, धुका इथून जातच नाही आहे. कधी जाणार काय माहिती. होप सो लवकर जाईल. इथेच एवढा वेळ जर घालवला तर मग कसं होणार. बाकी गोष्टी पण करायच्यात ना अजून. तर हे लोक थोडं रेस्ट करायला बसले. सगळेजण मोबाईल, सगळेजण लिटरली. हे बघा, हे दोघं इकडं मोबाईलवर बसलेत आणि हे चौघं इकडं मोबाईलवरती बसलेत. सगळे मोबाईलवर डोके टाकून बसलेत. जरा फिरायला आलोय, मस्त फिरायला. तर बघा, 2 पोरं आणि 2 पोरांचे मायबाप. ताजमहल आपल्याला दिसलेला नाहीये. आता बाहेर होतं. आता असं ठरवलंय की भूक लागली आहे, सकाळी 6 वाजल्यापासून येतो, भूक लागली आहे. थोडं नाश्ता वगैरे करून येतो, परत तिकीट काढू आणि आपण परत येऊ खास बघण्यासाठी. नाश्ता बिस्टा करायला आलोय. वापस जाएंगे. पावभाजी, पुरी भाजी सगळं सेम होतं. सुनीता काय सण आत्ता दिसतोय. सकाळी आलो मी 5 वाजता आणि आत्ता वाजले 11:30 सकाळचे. आणि सण आत्ता दिसतोय आम्हाला. वाव बेटा वा, खेल गया तू तो. आग्रा फोर्टसाठी निघालो इथून. ताजमहल तर बघायला भेटला नाही. ताजमहल थोड्या वेळात बघायला जाऊ आता. आग्रा फोर्टसाठी निघालोय. एका ऑटोमध्ये मस्तपैकी 7 जण बसलोय. आम्हाला दाखवतो. बाहेर जरा ट्रॅफिक वगैरे आहे ना, मांडीवर वगैरे बसलोय आणि एक जण आपला पुढं बसलाय. तिकीट काउंटरला आलोय. 50 रुपये तिकीट आहे. पैसे शिल्लक ऍडमिशन फी. विदेशी प्रत्येकाचे खिडक्या वेगळ्या वेगळ्या. विदेशी ही पण विदेशी आहे, पण ही इकडे काय आले माहित नाही. फुल देसी. फुल देसी, विदेशी विथ देसी. तिकीट वगैरे घेऊन झालेत. निघालो आता रेड फोर्ट आग्रा. फायनली आता आलोय आता लाल किल्ल्यामध्ये. आग्रा फोर्ट, रेड फोर्ट जे काय आहे ते. इथं काका टूर गाईड जे आहेत त्यांची मस्त खेळत आहेत. जो कोण येतो त्यांना फक्त नो थँक्स, नो थँक्स, नो थँक्स. प्रत्येक नाही नो थँक्स. हा ताई कसे आहात. आर्किटेक्चर इकडे काय अजून म्हणजे माहित नाही. बघूया, फिरूया. हे काहीतरी खुफिया दरवाजा वगैरे आहे वाटतं. वाह, एक तर दरबार झाला. इकडून सगळं फिरत आलो. इथं मम्मी पप्पांना काय मोर वगैरे दिसला वाटतं. त्यांनी खास फोन करून बोललं, मोर 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 मोर. बघूया कुठे आहे मोर, कुठे आहे. बाहेर निघत होतो पण फिरता फिरता ही एक साईड दिसली. इथं तर फिरलोच नव्हतो. थोडंसं इथं फिरून येतो आता. गाईस इकडे काय चाललंय कायच कळत नाहीये. 2 वाजून गेलेत तरी पण इकडे दुपार तर झालीच नाहीये. काय काय वेलकम टू यूएस. वेलकम टू यूएस भाई. हाँ ये भी सही है. वेलकम टू यूएस. कधी होणार दुपार. इकडे शीश महल शोधत आलं. कुठं आहे काय माहिती. इकडे रोशन लिहिलं. रोशन भावा तुझं काहीतरी इथं विषय वाटतं. काय ते ये आणि बघ घेऊन टाक. कुठं आहे शीश महल काय माहिती.
हा शीश महल. हा शीश महल स्वतः खूप काय काय फिरून होतं वाटतं. कलर बदलला, राजा बदलला, असं काहीतरी विषय आहे इथं. छान आहे म्हणजे कलर वगैरे छान आहे. फायनली पोचलोय ताजमहलला पुन्हा एकदा. 3 वाजले तरी पण थंडी काही कमी झालेली नाहीये. फॉग पण दिसतोय अजून तसंच. त्याच्यामुळे विचार केला की थोडा आधी आम्ही लोक म्हणजे मी एकटाच जाऊन येतो. जर का व्यवस्थित दिसत असेल तरच बाकी लोकांना म्हणजे मम्मी पप्पांना, दीदी वगैरे ह्या लोकांना बोलवतो. जर नसेल दिसेल तर मग तसंच येऊन जाईल. कंटाळा आला तर भाई, सारखं सारखं किती वेळा राहणार. सन तर दिसतो आता. आय होप ताजमहल पण दिसेल. सगळीकडे फक्त गर्दीच गर्दी. पूर्ण भरून गेलाय. मगाशी कोणच नव्हतं सकाळी, म्हणजे ठीक आहे सकाळी दिसत पण नव्हतं, पण आता हा कंटर लोक पण आलं इथं. पहिला हा कोण, याला आतमध्ये एंट्री कोणी दिली? त्याला आतमध्ये एंट्री कोणी दिली? स्वतःचे फोटो काढून झाले, आता पब्लिकचे फोटो काढतात सगळे. ताजमहल 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 झालं बाबा एकदा. सकाळी 5:30 वाजता येऊन तर काय झालं नाही. शेवटी संध्याकाळी 4 वाजता बघायला मिळालं. तरी पण फॉग अजून पूर्ण गेलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता मागे. हाय ग, कंटाळा आला. आता इथून हॉटेलला जातो, थोडंसं खातो वगैरे आणि हॉटेलला जाऊन थोडं रेस्ट करून आज रात्री ट्रेन आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. हॉटेलमधून फ्रेशअप वगैरे होऊन आलो, फ्रेश वगैरे होऊन आलो. आता थोडं शॉपिंगसाठी निघालो. तिकडे पेठा वगैरे घ्यायला, पेठा थोडं स्ट्रीट फूड वगैरे खाण्यासाठी आणि बाकी काय असेल ते. आता पेठा घेण्यासाठी आलो इथं. वारंगी केसर टाकून हो गया सीधा. शॉल घेण्यासाठी आलो का? घेणार नाही घेणार काय माहिती, बघायचं काय कसं आहे ते. रिक्षावाला बोललाय चांगले सॉंग्स वगैरे. बघ नाही, नो फोटोग्राफी लिहिलंय. काय का हा माणूस जुडलाय दुबईवरून खास आपल्यासोबत जेवायला. चालू आहे. बाय बाय बाय. हा सामान वगैरे पॅक केलं आहे. दोन्ही कॅब मस्त भरलेत आपले. मम्मी पप्पा वगैरे समोरच्या कॅबमध्ये बसलेत. हा गाडीत असू दे, ठीक आहे चालते. आरामात आरामात. आता वाराणसीसाठी आपली ट्रेन आहे रात्री 21ची. तर निघालोय. बघूया उद्याचा दिवस. उद्या आपण पोचणार सकाळी. देखते फायनली ॲट टुंडला स्टेशन. इकडून आता आपली पुढची जर्नी चालू होते. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मागचे 2 दिवस आपण लेट होतो. आज ट्रेन आपल्यासाठी लेट आहे.
आता काय नाही, वेट करा फक्त, वेट 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 आणि वेट. चला किती स्टेशनवर जायचं? गाडी कधी येणार आमची? गाडी कधी येणार? 1 तास लेट आहे गाडी. ह्या माकडाला काय झोपायचं नव्हते? माकडा झोपायचं नाही काय? बंदर सवारी. गाईज गाईज, जसे आपल्याकडे कुत्रे फिरत असतात तसे इकडे माकडं फिरतात. हे काय त्याच्या डोक्यावरती जाऊन बसला, हे सोड बाबा त्याला. हे लोक त्याला विनंती करतात की बाबा सोड सोड. हवानो, गाडी खूप जास्त लेट आहे. 2.5 तास लेट आहे गाडी. आणि बाहेर इथे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवर खूप जास्त थंडी वाजते. त्याच्यामुळे मी ब्लॉग इथंच एंड करतो आता. भेटूया उद्याच्या दिवशी. आपला डे 3 तर संपला ना दीदी? डे 3 तर संपतंय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. अँड हां येस गाईज, गाडी फायनली आलेली आहे. रात्री 1 वाजताची गाडी होती, सकाळी 5 वाजले. पण हां, गाडी तर आलेली आहे. बघूया आता. ही गाडी लेट झाली त्यामुळे मे बी आपलं नेक्स्ट प्लॅनिंगमध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतात. बघूया आता पुढे काय होतं आहे ते. पुढच्या गोष्टी बघण्यासाठी आपला ब्लॉग मिस करू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.